हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण दोडक्याची भाजी नवीन प्रकारे करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल घातले, मोहरी घालायची आहे आणि जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी तडकल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे, एक मोठा चिरलेला आहे। तर त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। जास्त लालसर पण करण्याची गरज नाही आहे, थोडं भाजून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे आहेत आणि मीठ घालायचं आहे, त्यामुळे टमाटे लवकर भाजले जातात आणि सॉफ्ट होतात। आता टमाटे पण भाजून झालेले आहेत लगेचच, जास्त वेळ पण लागतच नाही। 2 चमचे तिखट घातले, हळद घालायची आहे थोडी आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण ग्रेव्हीसारखं करण्यासाठी 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं आहे। लगेचच आपण उघडलेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीसारखं तयार झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला शेंगाचा कूट घालायची गरजच पडणार नाही। आता दोडका उभा चिरून घेतला आहे ना, तो पण घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लवकर शिजतो दोडका। चांगला मिक्स करून घेतलेला आहे, आता झाकून ठेवायचं आहे। अरे बापरे, लसूण तर घालायचा विसरलाच की, लसूण घालून घ्यायचं आहे आणि चांगला मिक्स करून परत झाकून ठेवायचं आहे। वर पाणी पण ठेवलेलं आहे प्लेटमध्ये, 2 मिनटातच दोडका पण शिजलेला आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे करता का, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका। मीठ घालायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण टमाट्यात पण मीठ घातलेलं, बघून मीठ घालायचं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।